नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? तर आज आपण इथं झटपट भजी बनवतोय. तर इथं 2 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा मोठं बेसन पीठ इथं वापरू शकता. तर छान असं दाबून घेऊन मी 2 वाटी बेसन पीठ इथे घेतलेलं आहे. आता हे बेसन पीठमध्ये 1 वाटी पहिल्यांदा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे बेसन पीठ आपल्याला हलकं होईपर्यंत फेटवून घ्यायचं आहे. म्हणजे इथं सोड्याचं प्रमाणसुद्धा कमी लागतं आणि भजी एकदम जाळीदार आणि हलकी होतात. आता हे बघा एकदम छान असं आपण फेटून घेतोय. जोपर्यंत त्याचा रंग आता बघा थोडासा पिवळसर दिसतो. जसं आपण फेटू याला साधारण 5-7 मिनिट फेटल्यानंतर असं पांढरं दिसतं. अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळदी पावडर किंवा चुटकीभर, परत सपाट 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा धनेजिरी पावडर, थोडीशी ओबडधोबड असणारी. इथं 2 कांदे आणि 5 ते 6 हिरवी मिरची आणि मुठ्ठीभर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. अगोदर अगोदर पीठ फेटून घेतल्यामुळे ह्याला जास्त वेळ फेटत बसायची गरज पडत नाही. आता परत हे टाकल्यानंतर फक्त कांदा जे आहे ते एकदम सुट्टा व्हावं यासाठी हाताने असं पीठ जे आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता ही भजी एकदम हलकी होतात. आता याच्यात थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून पाव चमचाला कमी टाकून घेतले आणि लाल तिखट अगदीच 2-4 चुटके टाकून घ्यायचे म्हणजे चव छान लागते. आता खाण्याचा सोडा अगदीच चमच्याच्या टोकावर टाकून घ्यायचा आहे. पाव चमचासुद्धा नाही तर 3 चिमूट असेल हा. यापेक्षा जास्त वापरायचा नाही. आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तेल गरम करायला ठेवलं होतं मी अगोदरच पीठ तयार करताना लो फ्लेमवर. आता इथं भजी सोडून घेऊया आणि पीठ जे आहे ते अशा प्रकारे सरसरीतच असायला हवं म्हणजे भजी एकदम जाळीदार आणि हलकी होतात आणि तेलकट बिलकुल होत नाहीत. आता एक भजी याच्यामध्ये सोडून घेऊया. पीठ परफेक्ट झालं हे कसं कळतं? जेव्हा आपण भजी सोडतो ना तेलात, हे बघा पटकन भजी वरती येतात म्हणजे आपलं पीठ जे आहे ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे. बऱ्याच वेळा गाड्यावर अशा प्रकारे गोल भजी भेटतात, पण आपल्या घरामध्ये बनवायचं म्हटलं की असे होत नाहीत. तर चवीलासुद्धा तितकेच भन्नाट आणि परफेक्ट ही भजी होतात आणि एकदम हलकी भजी होतात. आता ही भजी सोडून घेतल्यानंतर गॅस जी आहे ती मीडियम करून घ्यायचा आहे. लो फ्लेम ठेवायची नाही. कढईमध्ये जेवढे बसतात तेवढे भजी सोडून घेतलेले आहेत आणि शक्यतो इथं छोटी कढई वापरायची म्हणजे तेलाचं जास्त यूज होणार नाही आणि कमी तेलामध्ये सुद्धा भजी अशी वरपर्यंत म्हणजे व्यवस्थित तळल्या जातील. नाहीतर मोठी कढई ठेवली ना खूप सारं तेल वापरावं लागतं. तर बघू शकता 4-5 मिनिटामध्ये भजी छान आपले तळून झालेले आहेत. मीडियम गॅसवर ही भजी छान अशी तळून घ्यायची. एकदम गोल आणि मस्त ही भजी आपली तयार झालेली आहे. तर आपण घरच्यांसाठी किंवा अचानक आलेल्या पाहुण्यासाठी हा वेगळा नाश्ता तयार करू शकतो. तर ही भजी काढून घेऊया. एकदम परफेक्ट आणि मस्त ही भजी तयार झालेली आहेत. पाऊस पडत असेल तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.